नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज दुपारी खूप जास्त बर्फ पडला. एक प्रकारचा असा स्नो स्टॉर्मच आला होता. या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज दुपारी 2 ते 5 या दरम्यान अचानक खूप जास्त बर्फ पडायला लागला. काल मला एका आपल्या सबस्क्रायबरने विचारलं होतं की जेव्हा बर्फ पडतो त्यावेळेस मग आपल्या डोक्याला लागतो का? त्यांना वाटलं जसं इंडियामध्ये एखाद्या वेळेस गारा पडतात आणि मग त्या गारा आपल्याला खूप जास्त लागतात. पण इकडे कॅनडामध्ये तसं नसतं. जेव्हा बर्फ पडतो त्यावेळेस ते एकदम असे छोटे छोटे पीसेस असतात आणि त्याचं वजन खूप कमी असतं. त्याच्यामुळे आपल्या अंगाला ते अजिबात लागत नाही. वातावरणामधील टेम्परेचरनुसार बर्फ जो पडतो त्याच्या आकारामध्ये बदल होत असतो. जर टेम्परेचर -10-15 असेल त्यावेळेस जर बर्फ पडला तर त्यावेळेस ते बर्फाचे कण एकदम असे छोटे छोटे असतात. आणि जर टेम्परेचर 0 असेल जसं आज आहे त्यावेळेस मात्र ते असे लम्प्स होऊन पडतात. म्हणजे असे थोडेसे ओलसर असतो त्याच्यामध्ये. आजचं टेम्परेचर +1 आहे. त्यामुळे हा जो बर्फ पडतोय याच्यामध्ये मिक्सचर असं थोडं पाणी असल्यासारखं आहे आणि असा बर्फ जास्त ओलसर असतो. आता तुम्हाला मी व्हिडिओ थोडा स्लो मोशनमध्ये करून बर्फ कसा पडतो ते तुम्हाला एकदम क्लिअरली पाहता येईल. जेव्हा टेम्परेचर 0 किंवा +1 असतं अशा वेदर कंडिशनमध्ये बर्फ हा असा चिखलासारखा झालेला असतो. त्याच्यामध्ये जवळपास 20% पाणी आणि मग बाकी असा आईस बनलेला असतो. आणि अशा वेदर कंडिशनमध्ये ड्रायव्हिंग खूप करणं अवघड असतं, कारण गाड्या आपल्या स्लिप होण्याची शक्यता असते. आज दुपारी मी इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं. आपल्या घरातल्या काही लाईट्स चेंज करायच्या होत्या. बीच में हैमिल्टन चल रहा है. ओह अच्छा अच्छा अच्छा. पकड़ूं मैं इसे? मैं इसको पकड़ता हूँ. आ जाओ. अंदर ले लो, शूज को नहीं तो खराब हो जाएगा. नहीं अभी इसका तो क्या ही होगा, इधर साइड में लगा देता हूँ. तर हे आहेत दर्पण भाई. ते इलेक्ट्रिकचे छोटे मोठे कामं करतात. बाकी काम कैसे चल रहा है दर्पण भाई? काम चल रहा है अभी देखो. बिजी? बहुत. ओके. तर दर्पण हे प्रॉपर गुजरातमधले आहेत. कॅनडामध्ये गेले 4-5 वर्षापासून इलेक्ट्रिकचे कामं करतात आणि मी त्यांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो. त्यामुळे मी त्यांना आपल्या घरातल्या काही स्पॉटलाईट चेंज करायच्या होत्या. त्याच्यासाठी मी त्यांना बोलवून घेतलं. सध्याच्या ज्या स्पॉटलाईट आहेत त्या अशा पिवळ्या कलरच्या आहेत. त्यांच्यामधला जो प्रकाश बाहेर येतो तो पिवळ्या रंगाचा आहे आणि तो नजरेला थोडासा त्रास देत होता. म्हणून आम्ही अशा व्हाईट कलरच्या लाईट चेंज करायचं ठरवलं. कॅनडामध्ये आपला जॉब करत करत आपल्याला असं काहीतरी एक्स्ट्रा स्किल असणं गरजेचं आहे, ज्याच्यामधनं आपल्याला एक्स्ट्रा इन्कम येऊ शकतं. कॅनडामध्ये जे स्किल वर्कर आहेत त्यांना खूप डिमांड असतं. जसं की इलेक्ट्रिशियन, प्लंबर, होम रेनोव्हेशन किंवा कन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर मशीन ऑपरेटर्स. या क्षेत्रामध्ये जे जॉब करतात त्यांना इकडे नेहमीच डिमांड असतं. दर्पण पण एका कंपनीमध्ये जॉबला आहेत, परंतु पार्ट टाईम जेव्हा त्यांना टाईम भेटतो त्यावेळेस ते एक्स्ट्रा इन्कम करण्यासाठी असे प्रायव्हेट कामं करतात. तर असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पार्ट टाईम काम करणारे बरेच भारतीय लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि जर आपल्याला काही अशी गरज पडली तर आपल्याला त्यांची मदत होते. दर्पणनी जवळपास 40 मिनिटांमध्ये 20-25 लाईट चेंज केल्या आणि त्यानंतर ते घरी गेले. त्यानंतर दुपारी पडलेला बर्फ काढण्याची वेळ झाली होती. आमचे शेजारी त्यांची ही अशी बर्फ काढण्याची मशीन आहे, त्याच्या साहाय्याने ते बर्फ काढत होते. कारण आजचा बर्फ ओलसर असल्यामुळे खूप जड होता.
आज दुपारी खूप जास्त बर्फ पडला, त्यामुळे आम्हाला आता जो ड्रायव्हरचा बर्फ आहे तो काढणं खूप गरजेचं आहे. नाही तर मग रात्रीतनं हा फ्रीज होऊन बसेल आणि मग सकाळी एकदम अशा स्लिपरी कंडिशन्स होतात, पाय घसरून पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे याला काढून घेणं खूप गरजेचं आहे. इथून पुढे 1.5 ते 2 महिने असा अधूनमधून बर्फ पडत राहणार आणि आजच्यासारखा जर जास्त बर्फ पडला तर त्याचा लोकांना मात्र खूप जास्त त्रास होतो. आणि विशेष म्हणजे जेव्हा टेम्परेचर 0 असतं त्यावेळेस जर बर्फ पडला तर तो असा वितळून गेल्यासारखा असतो आणि मग तो खूप जड असतो. आणि अशा प्रकारचा बर्फ काढायला एकतर आपल्याला मशीनची मदत घ्यावी लागते, नाहीतर मग आपल्याला तिथे खूप दम लागण्याची शक्यता असते. एकट्याला एवढा सगळा बर्फ काढायला खूप वेळ लागतो आणि आजचा बर्फ खूप जड होता, त्यामुळे आम्ही तिघांनी मिळून हा काढला. अचानकच पडला जास्त आणि हे खूप जड बर्फ आहे. हा, कारण टेम्परेचर +1 आहे ना. जेव्हा असं वॉर्म टेम्परेचर असतं त्यावेळेस हे सगळं असं लिक्विडिश होऊन जातं. चला तर मग आता सर्व बर्फ काढून झालेला आहे. खूप जास्त बर्फ पडल्यामुळे आमची सगळ्यांची धावपळ झाली आणि आता आम्ही संध्याकाळचे 7 वाजलेत. आपला जो ड्राईव्ह आहे त्याच्यातला बर्फ काढून आता आम्ही आतमध्ये जात आहोत. तर हे पहा, आज दुपारी आम्ही स्पॉट लाईट चेंज केल्या. अगोदर ज्या लाईट होत्या त्या अशा येलो कलरच्या होत्या आणि त्याच्यामुळे घरामध्ये असा लुक असा एवढा फ्रेश येत नव्हता. आणि आम्ही आज दुपारी एका इलेक्ट्रिशियनला बोलवून ह्या स्पॉट लाईट चेंज केल्या आणि ह्या पूर्ण अशा व्हाईट कलरच्या आहेत. त्याच्यामुळे घराचा लुक एकदम चेंज झाला. इलेक्ट्रिशियन जो होता तो आपला गुजरातीच होता आणि आपल्याच इथे जवळ राहत होतो, त्याच्यामुळे मला त्याची अगोदर ओळख होती. त्याच्यामुळे मी त्यालाच बोलवलं आणि तो दुपारी येऊन त्यांनी चेंज करून गेला. खरंच खूप डिफरन्स आलेला आहे घराचा जो लुक आहे त्याच्यामध्ये. आता संध्याकाळच्या वेळेस धनुषला त्याच्या मम्मी सोबत काहीतरी कुकिंग करायला खूप आवडतं. धनुषला रात्री फोडणीचा भात खायची इच्छा झाली. फोडणीचा भात रात्रीचे 9:30 वाजले. बापरे, खरंच धनुष एवढ्या उशिरा कोण जेवतं रे? मी. बरं, आज मँगो राईस बनवणार होतीस ना? हो, पण त्याला आहे ना असं तिखट फोडणीचा भात खावा वाटला. ओके ओके. मँगो राईसचा काय प्लॅन आहे मग? उद्या का? हा, उद्या मँगो राईस. बर. हा, या दोघांनी मला कॅरमच्या गेम मध्ये हरवलं. 2 गेम मध्ये, 2च टर्न मध्ये. आणि मग काय ठरलं तुमचं? मोमोज बनवणार मम्मी. म्हणजे मम्मीला बीट केल्यावर मोमोज? हा, बापरे, मला पण मोमोज आवडतात पण मोमो बनवायला थोडं अवघड आहे. पण आता ते दोघांनी मला हरवलं ना कॅरम मध्ये. हो, मग उद्याचा काय प्लॅन आहे? मोमोज दुपारी. उद्या मोमोज दुपारी? नाहीतर मी त्यांना ना वरण भात आणि पोळी भाजी करणार होते. ओके, पण आता मोमोज. ठीक आहे. या फोडणीचा भात खायला. हे बघा, धनुष काय करतो माहितीये का, त्याला असं प्लेन राईस खायला आवडत नाही. त्याच्यामुळे त्याला असं थोडीशी फोडणी दिली की मग टेस्टी भात त्याला आवडतो. धनुष, छान बनवलं, माझ्या तोंडाला पाणी आलं आता. आणि डॅडीने सांगितलं होतं धनुष, मी आहे ना 7च्या नंतर काय जेवणार नाही. बघू खातात करायचे. मग आता तुम्ही असं एकदम खमंग खमंग काय काय बनवता, मग मी काय करणार? तुम्ही माझ्या गोऱ्या होण्यावर का मागे पडला? कुठली कुठली माझ्याची की मी गोरीच आहे. नाही, गोरी आहे पण बहुतेक. कुठली पांढरी लाईट? ओ, ही वरची? थांब बरं, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. दूध का दूध, पाणी का पाणी. लाईट बंद करू द्या, खरंच गोरी दिसते का बघूया. ओ, थोडासा फरक पडला. कुठली? हा, राईट. आता लाईट पण पडेल ना. हो, आम्हाला वाटलं तू एवढी अचानक गोरी कस काय झालीस. नाही, बरोबर आहे, लाईटचा थोडा इफेक्ट होता. पण रिअल आहे मी. नाही, रिअल तर आहेच की, पण अचानक एकदम 50% असा ग्लो वाढला होता.
मग इंडियाचा काय प्लॅन आहे? इंडियामध्ये गेल्यावर काय काय करायचं? हम्म? इंडियामध्ये काय काय करायचं गेल्यावर? काय प्लॅन आहे का तुमचा? इकडे तिकडे फिरायचं, नवीन एरिया बघायचे मला. ओके ओके, नक्की. आणि शिवाजी महाराजांचे किल्ले बघूया. हा. ओके. मग काय जेवण करायचं? आपण लास्ट टाइम गेलो होतो ना लोहगडला, हा. आणि तो दुसरा सिंहगड. हा. लोहगड, सिंहगड छान होता है ना? हो, लय उंच होतं ते. खूप उंच होतं, म्हणजे वर जायला आपल्याला किती वेळ लागला, आणि ट्रॅफिक किती. गाडी अशी लावा लागली होती आपल्याला. हा. रियांश, तुला काय करायचं इंडियामध्ये गेल्यावर? काय काय ऍक्टिव्हिटी करायची? ऍडव्हेंचर. हा, तर रियांशला ऍडव्हेंचर करायचे आहेत इंडियामध्ये गेल्यावर. तर शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत पुण्याच्या आजूबाजूला, तर ते आम्ही जवळपास ट्राय करणार आहोत जास्तीत जास्त पाहण्याचे. तुझं काय प्लॅन आहे? मला हे गड किल्ले फिरायला खूप आवडतात. बरं. तिकडे जाणार आहे आणि बाहेरचं आउटडोअर फूड खूप खाणार आहे. स्ट्रीट फूड. स्ट्रीट फूड. आता पुढच्या आठवड्यामध्ये संभाजी महाराजांचा पिक्चर येणार आहे, तर आम्ही सगळेजण तो पिक्चर पाहण्यासाठी जाणार आहोत. कारण मुलांना आपलं कल्चर, आपली संस्कृती याची त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही महाराजांचा पिक्चर जेव्हा येईल त्यावेळेस आम्ही सर्वजण तो पाहण्यासाठी जाणार आहोत. आमच्या जवळच इथे एक थिएटर आहे, तिथे आम्ही मुलांना असं 1-2 महिन्याला एखादा चांगला पिक्चर आला तर आम्ही ते दाखवण्यासाठी त्यांना घेऊन जात असतो. आपले शेजारची जी नेबर आहे पेगी, तिने आज रोजीला हे गिफ्ट दिलं. हे टॉय आहे, तर याच्यामध्ये असं एक छोटासा उंदीर आहे आणि तो सारखा इकडे तिकडे जातो. तर रोजीला हे चांगलं गिफ्ट भेटलं आज. रोजी, आवडलं का टॉय? संध्याकाळच्या वेळेस जेवण झाल्यावरती झोपण्याच्या अगोदर आम्ही कॅरम खेळतो सगळेजण. आपल्या फॅमिलीमध्ये सर्वांना एकत्र आणण्यासाठी अशी एकतरी ॲक्टिव्हिटी किंवा गेम पाहिजे ज्यामध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन खेळू शकतो. तर कॅरम ही एक खूप चांगली आयडिया आहे. आणि कॅरममध्ये दुसरं म्हणजे काय की आपलं ब्रेनचं कॉन्सन्ट्रेशन याचं खूप डेव्हलपमेंट होतं. कॅरम हा एक फन गेम आहे आणि हा खेळते वेळेस सगळ्यांना खूप मजा येते. आणि दुसरं म्हणजे की मुलं मोबाईलपासून थोडी दूर राहतात. त्याच्यामुळे आम्ही जेवण झाल्यानंतर त्यांच्यासोबत अर्धा 1 तास असा कॅरम खेळतो. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत कुठला गेम खेळता हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा.